बसलो आहोत. पहिल्या प्रथम या ठिकाणी मी आपल्या सुप्रभात मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष मुखेडभूषण WHO सदस्य आदरणीय दिलीपराव पोंडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पांजली व्हावी. आदरणीय डॉक्टर सीतानगरे साहेब यांना पुष्पांजली व्हावी. आपल्या सुप्रभात मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष या शोकसभेचे अध्यक्ष आदरणीय मुखेडभूषण डॉक्टर दिलीपराव पोंडे साहेब यांना विनंती आहे आपण सविस्तर शोक संदेश द्यावा. 7 डिसेंबरला डॉक्टर सीतानगरे सर अनंतात विलीन झाले. एक आत्मा परमात्म्यात विलीन झाला. खरं म्हणजे अनिल गेला, 2 वकील गेले, उत्तम अण्णा, नारायण सावकार, नाना आणि सीतानगरे. असं वाटतं की सुप्रभातला काही ग्रहण लागलं काय. एवढी माणसं पाहता पाहता डोळ्यासमोरून गेली. आता सीतानगरे साहेबांच्या भावना तुम्ही बऱ्याच जणांनी व्यक्त केल्या. मी 1988ला मुखेडला आलो. लहानपणी मी यांना पाहत होतो. त्यावेळेस आकर्षण वेगळं होतं. सीतानगरे स्वामी इंगोले यांच्याशी माझी जवळीक आली ते डॉक्टर जी कौटिकवार, जीवनचे वडील. आणि जीजीचा स्वभाव असा माणसं बांधायचाच होता. ही वॉज बॉन्ड. जीवन फार लहान होतं त्यावेळेस. त्याच्या त्या खालच्या खोलीत खूप वेळेस गेल्याचं मला आठवतं. जीजीचा मृत्यू असाच चटका लावणारा होता. सीतानगरे साहेब मागील 1.5 वर्षापासून आजारी होते. पण त्यांच्या आजाराच्या प्रत्येक पावलोपावली डॉक्टर स्वामी आणि डॉक्टर इंगोले त्यांच्या सोबत होते. खरं म्हणजे डॉक्टर सीतानगरेंबद्दल बोलायचं झालं तर ही डाईड ॲट द एज ऑफ 79. ते शेवटपर्यंत सक्रिय राहिले. खरं म्हणजे सक्रिय राहता राहता मृत्यू येणं हे सुद्धा भाग्यच आहे दादाराव. बरेच लोक पलंगावर आजारात खिळून राहतात. त्यापेक्षा आता होते आणि आता नव्हते मनाला चुटका तर लागतो, हुरहुर लागतेच. काल मी त्यांच्यावर सविस्तर असा लेख लिहिला आणि तो शिवानंदनी त्याला वाईड स्प्रेड केला आणि मला वाटतं तो हजारो लोकांनी देशात परदेशात तो वाचला सुद्धा. सीतानगरेंचं वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत संयम. मला आता या 40 वर्षात मी पाहिलं ते कधी रागावल्याचं मला आठवत नाही. तुम्ही जस्ट ऑब्झर्व करा. किंवा फार चढ्या आवाजात ते कधी बोलले असं वाटत नाही. शांत, मितभाषी, मोजकं बोलणार, अफाट वाचन. सीतानगरेंची अजून एक खासियत म्हणजे त्यांची स्मरणशक्ती खरंच अफाट होती. परमेश्वरानं माणसाला विस्मरण शक्ती दिली आणि स्मरण शक्ती दिली. विस्मरण शक्ती दिली म्हणून आपला मेंदू फॉर्मॅट होत असतो. सीतानगरेंची स्मरण शक्ती, वाचनाची आवड, आणि मलाही अशी आवड आहे म्हणून ते मला गेले की घरी फोन करायचे. 52-55 वर्षाची आरोग्य सेवा. लाखो रुग्ण त्यांनी पाहिले असतील. त्यांच्या ज्ञानानुसार, अनुभवानुसार त्यांनी लाखो लोकांना वेदनामुक्तही केले. मला असं म्हणायचं की समाजाचा आज कृतज्ञता निर्देशांक कमी आहे. ग्रॅटिट्यूड इज ऑन द डाऊन साईड. पण प्रत्येक डॉक्टरच्या जीवनात असा थोडासा का होईना क्षण येतो. भले व्यापारामध्ये लोक पावत्या वेगळ्या देतात. कोणी जीएसटीची देते, कोणी विदाऊट जीएसटीची देते. पण एखाद्याचं कल्याण रुग्णाचं डॉक्टरच्या हातून झालं असेल तर डॉक्टरला पावती मिळते. मृत्यूच्या ठिकाणी मिळते, अंत्यविधीच्या ठिकाणी मिळते. डॉक्टर सीतानगरे यांच्या अंत्ययात्रेला खूप मोठा जनसागर होता. त्यांची मैत्री तिघांची, डॉक्टर सीतानगरे, डॉक्टर स्वामी आणि डॉक्टर इंगोले. अहो, मुखेड आणि परिसरातील लोकांना सवयच लागली, हे दोघं आले तर तिसरा कुठं आहे. ते ओघानच त्यांच्या तोंडून यायचं, तुमच्याही तोंडून. आणि लोकांनी त्यांची एक खुर्ची सदैव रिकामीच ठेवली. बाबा तिसरा येऊन बसणार आहे इथं. एवढी मोठी प्रदीर्घ मैत्री जपणं हे साधं
गोष्ट नाही. समव्यावसायिक थोड्याफार 1-2 वर्षाचा मागं पुढे कुठलीही मैत्री त्याग, सहनशीलता आणि सामंजस्य याच्यावर टिकून राहते. या तिघांपेक्षा त्यांच्या मैत्रीचं मी क्रेडिट त्यांच्या कुटुंबियांना देईन. 2 सख्खे भाऊ आजकाल जन्मभर सौख्य आणि सख्य बाळगू शकत नाहीत. हे तर तिघही भिन्न भिन्न कुटुंबातले आणि शेवटपर्यंत ती मैत्री जपली. कारण म्हणजे मुखेड आणि परिसरासाठी ती आदर्श मैत्री आहे, प्रेरणादायी मैत्री आहे. मी मध्यंतरी म्हटलं होतं तुम्हा सगळ्यांना, पण यांनाच म्हटलं होतं की तुमची मैत्री दिवस, आजकाल फ्रेंडशिप डेचे फॅड आले, तर ह्यांचाच एक फ्रेंडशिप डे का करू नये. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. जब दो हस्ती मिलते तो दोस्ती होती है. पण मित्र हा दोस्तांच्या पेक्षा वर आहे. कारण मी त्रयस्थ ठेवला की मित्र होतो. आणि ह्या तिघांनी अहंकार बाजूला ठेवला म्हणून ते टिकून आहेत. आणि हे यांच्या मैत्रीचं खरं गमक आहे. नाही तर तू तू मी मध्ये अनेक मैत्री तुटून जातात. आणि दादाराव, की आपण 10-10 वर्ष क्षुल्लक कारणावरून आपला अबोला धरतो. काळ निघून गेला असतो, वेळ निघून गेला असतो. खरं म्हणजे फॉरगेट, फॉरगिव्ह आणि फॉरवर्ड हा फॉर्म्युला किती पॉइंटमध्ये लोक वापरतात. तर मैत्री टिकवायची असेल तर स्वच्छ मन, अहंभाव आणि पारदर्शकता ठेवली तर नक्कीच यांची ही मैत्री ह्या पिढीला तर आहे. पण मुखेडचा कोणी जर इतिहास लिहिला भविष्यात, तुमची तिघांची मैत्री लिहिल्या जाईल. वा. इंगोरे साहेब भाऊक होत आहेत. बी स्टेबल. डॉक्टर सीतानगरे वर उपचार मी खूप वेळेस केले. मी ह्यांच्या आईला, यांच्या वडिलांना त्यांच्या आईचा उपचार केला. तसं त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी मोठी आहे. हे डॉक्टर, यांचे मोठे भाऊ हैदराबादला आपण सगळे गेलो होतो, यू मस्ट बी रिमेंबरिंग. त्यांची मुलं तर ऑस्ट्रेलियात आहेत. आणि एक प्राचार्य, म्हणजे शिक्षणाची परंपरा ती बीजे यांच्या आईवडिलांनी त्यांच्या कुटुंबात रोवली. सीतानगरेंनी अडीअडचणीच्या काळात अनेकांना मदतही केली. आणि सुप्रभात अशोक म्हणजे मैत्र जीवांची अनिल कोतावारच्या माध्यमातून निर्माण केलेलं सुप्रभात मैत्र जीवांची. लक्ष्मण धावतो, जीवन धावतो, अशोक धावतो, उत्तम, दादाराव, मनोज. एखाद्यावर जर संकट आलं, मी काही चुकीचं तर बोलत नाही ना? तुम्ही रडायला लागले. एखाद्यावर जर संकट आलं तर तुम्ही सगळे धावून येणारे. म्हणून मैत्र जीवांचे. अरे, व्यवहाराच्या पलीकडे काही भावना असतात, ती मैत्री जी मेल्यानंतरही स्मरणात राहते, ती मैत्री. आज सीतानगरी गेले. महाभारतामध्ये कृप, द्रोण आणि पितामह 3 खुर्च्या सलग असायच्या. तुमच्या जीवनातही तुमची एक खुर्ची सदैव रिकामीच राहील. आणि ती पोकळी तुमच्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती पोकळीच राहील. आपण म्हणतो काळ हे औषध असतं, पण ते कधी कधी काही दुःखही भरून निघत नाही. तसं डॉक्टर सीतानगरे. आणि त्यांनी सुप्रभातला रेग्युलर यायचे. त्यांचं ते फिरणं, त्यांचं ते चालणं, त्यांची ती गती, त्यांचं वागणं, अत्यंत संयम, या सर्व गोष्टी दीर्घकाळ स्मरणात राहतीलच. आपण वाढदिवस साजरे करतो. आपली सुप्रभातनंच खरं म्हणजे अनेक गोष्टी रुजवल्यात. वाढदिवस साजरा करता करता भगवंतानी विचारलं, समजा दादारावचा वाढदिवस आहे, अरे आज तुझा 50वा वाढदिवस साजरा करताना तू जरा स्वतःला विचारून बघ, जगलास किती? 50, 51, 60, 65, 75, 100. पण वाढदिवसाच्या दिवशी आपण आपल्यालाच विचारून बघावं, खरंच मी जगलो किती? मी एवढा 50 वर्षाचा प्रवास केला, मी पैसे किती कमवले, त्यापेक्षा मी माणसं किती कमवले. समाजात पैसे कमवणारे खूप असतात, माणसं कमविणारे, माणसं टिकविणारे असे किती असतात? फार कमी लोक असतात. आणि जे लोकांच्या स्मरणार्थ राहतात. तर हे झालं यांच्या मैत्रीचं.
सुप्रभात, मित्रता आणि सीतानगरे यांच्या वैयक्तिक गोष्टी, वैद्यकीय संस्थेनं त्यांना भरभरून श्रद्धांजली वाहिली. आपणही सगळ्यांच्या भावना त्यात गुंतलेल्या आहेत. असं नाही की सीतानगरीशी कनेक्टेड कमी जास्ती असतील, हे तिघं जास्त आहेत. तर मला असं म्हणायचं की स्वामी आणि इंगोले साहेबांनी लिखाण करावं. तुम्ही भावना विवश होऊन बोलू शकत नाही. शब्दांच्या पेक्षाही एक मोठी भाषा असते जी सदैव श्रेष्ठ असते, ती म्हणजे मौनाची भाषा. म्हणून श्रद्धांजली वाहताना मौन बाळगतात, कारण शब्द परमात्म्यापर्यंत पोहोचत नाहीत. मौनाच्या माध्यमातून शांतीच पोहोचते. म्हणून शोकसभेमध्ये शेवटी मौन हे वाहिल्या जातं. डॉक्टर सीतानगरे अनंतात विलीन झाले. आत्मा, परमात्मा, पुनर्जन्म, आता पुनर्जन्म असते नसते हे काही मला माहीत नाही. आपली खूप मंडळी वर गेली. दादाराव असं म्हणाले की वरही एक सुप्रभात व्हायले काय, मृत्यूनंतर काय हे मेल्याशिवाय तर कळणार नाही. पण जेवढं जगता येईल तेवढं प्रत्येकानं भरभरून जगावं. कारण तेवढं भरभरून जगावं, कारण असं असतं की माणूस जन्माला येतो, मूल जन्मला, त्यावेळेस त्याचा श्वास असतो, नाव नसतं. नंतर तुम्ही नामकरण करता, पण जीवन असं जगा की मेल्यावर माणूस शरीर असतं, नाव असतं, पण श्वास नसतो. या वाक्यात खोल अर्थ दडलाय की श्वासानं तुमची इन्स्पायर अँड एक्सपायर या दोन्हीतला प्रवास, एक एक पाऊल केवडा प्रयास हो होता, घरापासून स्मशान येतुका प्रवास हो होता, वाटेवरती रुतले काटे जखमी झालो, कुठे कुठे बहरल्या फुलांचा सुवास हो होता, हवे तेच मग तेच मग खूप वाटले, पण देणाऱ्याचा सलास हो होता. भगवंत प्रत्येकाला जे जे पाहिजे ते देत नाही. माणसाला जे हवं असतं ते भगवंताला मान्य नसतं. भगवंत जे देतो ते कधी कधी माणसाला मान्य नसतं, पण ते सत्य असतं आणि त्यालाच नियती म्हणतात. स्वामी साहेब की आपण भेटलो त्यांना, खरं म्हणजे मला उगाच वाटलं की आपण भेटावं, आपण सगळे गेलो, असं वाटले नाही की ही विल डाय विदिन 4 days. मानवी जीवन अनिश्चित आहे, अनाकलनीय आहे. शेवटी भगवंताची ती लीला आहे. शिशिरामध्ये पानगळ होते आणि वसंतामध्ये पुन्हा पालवी फुटते. जीवन असं जगावं की काय जगला तो, असे शब्द मागे राहणाऱ्याच्या तोंडून नक्कीच यावेत. सीतानगरे त्याच वाटेवरचे प्रवासी, त्यांना सद्गती प्राप्त व्हावी अशी मी प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबियांना, मित्रपरिवारास हे दुःख पेलण्याचं आत्मबल भगवंत देवो अशी मी प्रार्थना करतो. डॉक्टर सीतानगरे लौकिकदृष्ट्या गेले असतील तरी आपल्या सुप्रभातला मी सांगू इच्छितो की अलौकिकदृष्ट्या ते सदैव स्मरणात राहतील. ओम शांती, ओम शांती, ओम शांती.